नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रशांत पाटील मेशो गासपार्डो कंपनीचा प्रतिनिधी आपले स्वागत करतो। तर मेशो गासपार्डो ही ट्रॅक्टर चालित शेतीची अवजारे बनवणारी एक इटालियन कंपनी आहे। तर आपल्या कंपनीचं हे तुम्ही बघतायत की न्यूमॅटिक याला प्लांटर म्हणतात किंवा व्हॅक्यूम प्लांटर पण आपण असं म्हणतो। तर आपले शेतकरी न्यूमॅटिक प्लांटर हे जवळपास बऱ्याच दिवसापासून वापरतात आहे। तर आपण त्याच्या मशीन बद्दल त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार सर, तुमचा परिचय आणि नाव सांगा। मी दिनकर राजेंद्र पाटील, राहणार गंगापुरी, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव। तुम्ही कधी मशीन परचेस केलेलं होतं? मी 2021 ला घेतलं होतं। अच्छा, म्हणजे आज 4 वर्ष तुमचे 4 वर्ष होत आहे। तर या मशीनचा फायदा तुम्हाला काय झाला? या मशीनचा फायदा असा झाला, आम्ही पहिले आमच्याकडे साधं मशीन होतं, हा, बी गायला 8 किलो 9 किलो बी पडायचं। याच्याने 9 इंच 10 इंच परफेक्ट मक्का पडतो। ओके, हो, तर हा एक फायदा झाला आणि परफेक्ट उत्पन्नाचं बसतं, हा दुसरा फायदा आहे। मशीन खूप छान आहे। ओके। लोकल मशीन किंवा इतर पेरणी यंत्र आणि न्यूमॅटिक प्लांटर याच्यामध्ये काम करतात तुम्हाला काय फरक जाणवला? लोकल मशीन मध्ये जास्त बियाणं पडतं। ओके, आपण 19 बॅग घेतो तिथं 2-3 बॅगा जास्त लागतात। अच्छा याच्याने परफेक्ट बी गायला 6 किलो बी पडायलाच पाहिजे। हा एक जास्त फायदा आहे। अच्छा, तर शेतकऱ्याचे पैसे वाचतात आणि आणि उत्पन्न वाढतं। आणि अंतरमध्ये तुम्हाला कसं ऍडजस्टेबल आपल्यावर आहे, 9 इंच पण करता येतं, 10 इंच पण करता येतं। शेतकऱ्यांची 9 इंच पसंती आहे, 10 इंच पण चांगलं असतं, परफेक्ट मक्का येतो। 9 इंचावर एकदम परफेक्ट मक्का आहे। मशीन घेऊन तुम्ही नक्की समाधानी आहात? एकदम आनंदी। बर, आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना न्यूमॅटिक प्लांटर बद्दल काय संदेश देणार? की तुम्ही व्यवस्थित मशीन चांगलं आहे, कंपनी पण चांगली आहे, साहेब लोक पण चांगले आहे, सर्व व्यवस्थित जर मशीन घेतलं तर परफेक्ट काम आहे। मटेरियल पण सिस्टमॅटिक पडतं, मटेरियलचं पण असं बघायचं काम नाहीये।